सोलापूर लोकसभेला दोन असे चेहरे मिळालेत की ज्यांना राष्ट्रीय राजकारणामध्ये वरच्या लेवलवर ओळख आहे. मोदीच्या जीवावर मतं मागणं हा दिवस गेले, गांधीच्या जीवावर मतं मागणे हा दिवस गेले. कारण ह्या मतं मागण्याच्या आणि ह्या भावनेच्या जीवावरचं राजकारण करून आमच्या पोटाचा प्रश्न आजच्या नवीन पिढीला पडलाय. एकच आमदार प्रणिती शिंदे सोडली तर सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे जे 6 मतदारसंघ आहेत त्यातले सगळे आमदार हे आज राम सातपुते बरोबर आहे. सोलापूर जिल्ह्याचा इतिहास हा नेहमी चळवळीचा आहे. त्यामुळे हे दोन्ही खासदार तसे पक्षाने दिलेले निष्क्रिय खासदार झाले. जरांगे पाटलाच्या आंदोलनाला राजकीय दिशा देण्याचा काही लोकांच्याकडून प्रयत्न होतोय आणि त्यामध्ये शरद पवारांचं नाव चिकटवलं जातं. पूर्वीच्या सरकारनं काय केलं नाही म्हणून तुम्ही करावं अशी समाजाची अपेक्षा होती आणि ती अपेक्षा सगळ्याच राजकीय नेते मंडळींच्याकडून फूल ठरलेली. आम्हाला समोर राजकीय नेता दिसल्यानंतर तो कुठल्या पक्षाचा आहे, तो कुठल्या पार्टीचा आहे, तो आपल्या घरातला आहे का, तो आपल्या पक्षाचा आहे का, याचं कुणालाही देणं घेणं नाही. महाराष्ट्रात एखादी विशिष्ट कुठलीही घटना घडू द्या तर दुर्दैवानं त्यामध्ये शरद पवारांचं नाव जोडलं जातं. हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास आहे. जरांगेंच्या पाठीशी आज देखील त्यांनी सहज बैठकीच्या निमित्तानं निरोप पाठवला तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो लोक जमा होतेत. हे त्यांचं समाजकारणातलं यश आहे, राजकारणातलं नाही. भाजपचं सरकार येणार हे निश्चित आहे. देवेंद्र फडणवीस असतील, मुख्यमंत्री असताना खरं तर आरक्षण दिलं गेलं होतं, त्यानंतर सत्तांतरण झालं. रामभाऊ सातपुते एक उच्च शिक्षित चांगला उमेदवार लोकसभेला मिळाला. त्यांनी जो मुख्यमंत्री सहाय्यता निधी आहे या माध्यमातून आरोग्य दूत म्हणून जे काम केलंय, तळागाळातील गोरगरीब लोकांना मदत मिळवून देण्याचं त्यांनी काम केलंय. शिंदे साहेब केंद्रीय गृहमंत्री होते, त्याच्या पश्चात मुख्यमंत्री होते. त्यानंतरही सोलापूरचा ज्या प्रमाणात विकास होऊन सोलापूरचं नाव व्हायला पाहिलं होतं त्या पद्धतीनं झालेलं नाही. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. दर्शको, संपूर्ण देशभरामध्ये आणि आता आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी तयार व्हायला सुरू आहे. खरं तर यंदाची लोकसभेची निवडणूक ही कधी नव्हे ती मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला आलेली निवडणूक आहे. पूर्वी खरं तर खासदारकीच्या निवडणुकीच्या प्रामुख्याने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कधी चर्चा नसायच्या, परंतु या वेळेला ही लोकसभेची निवडणूक ही त्या ठिकाणी आमदारकीची निवडणूक व्हावी इतकी टोकाची, इतकी संवेदनशील आणि इतकी विविध मुद्द्यांनी घेरलेली खरं तर ही निवडणूक झाली. खरं तर सोलापूर लोकसभा मतदारसंघ असेल, माढा लोकसभा मतदारसंघ असेल, इथं तर उमेदवार कोण या संदर्भात देखील उशिरापर्यंत त्या ठिकाणी चर्चा सुरू होत्या. आत्ता सोलापूरला प्रणिती शिंदे विरोधात राम सातपुते अशा दोन्ही चालू आमदारांची आणि तरुण नेत्यांची फाईट फायनल झाली. परंतु अजून देखील माढ्याच्या निवडणुकीच्या लढतीचा प्रश्न अजून देखील त्या ठिकाणी अर्धवटच आहे. तिथं अजून देखील उमेदवार राष्ट्रवादीच्या वतीने निश्चित करण्यात आला नाही. खरं तर जवळजवळ महादेव जानकरांकडे पवारसाहेब जातील असं वाटत असताना महादेव जानकरांनी खरं तर काल देवेंद्र फडणवीसांना, अजित पवारांना मिठी मारूनचे काही फोटो खरं तर व्हायरल झाल्याचं आपण त्या ठिकाणी बघितलं. त्यामुळं कुठंतरी अजून देखील माढ्याच्या जी हाय व्होल्टेज आहे सध्या जागा ती निवडणूक त्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न त्या ठिकाणी बाकी आहेत. खरं तर ही लोकसभेची निवडणूक इतकी संवेदनशील असताना दुसरा मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील त्याच्या पोटामध्ये तितकाच संवेदनशील आहे. या सगळ्यासोबतच या लोकसभेच्या निवडणुकीच्या पोटामध्ये अनेक वेळा विधानसभेच्या बांधण्या केल्या जात असतात. त्यामुळं आपली विधानसभेची जागा बळकट करण्याचा प्रयत्न देखील या निमित्तानं या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये होत असणार आहे. आणि मग अशा वेळेला त्या भागातल्या जाणकार मंडळींना, काही पदावरच्या मंडळींना या संदर्भामध्ये काय वाटतंय हे जाणून घेण्यासाठी खरं तर आज आपण पंढरपूर शहरामध्ये आहोत. खरं तर माझ्यासोबत या वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी माझ्यासोबत रामभाऊ बागल आहेत, जे राजकीय विश्लेषक म्हणून काम करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचं काम त्या ठिकाणी सुरू असतं. माझ्या डाव्या बाजूला त्या ठिकाणी सुधाकर कवडे आहेत, ज्यांनी 22-23 वर्ष वृत्तपत्रांमध्ये पत्रकार म्हणून चांगल्या पद्धतीचं काम केलंय. राजकीय जीवनामध्ये देखील त्यांचा संपर्क राहिलाय. या बाजूला माझ्या सुनील काका भोसले आहेत, त्यांचं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये आणि एकूण इथल्या समाजकारणामध्ये मोठं काम आहे. त्यासोबत गणेशजी बागल आहेत, त्यांचंही भारतीय जनता पार्टी आणि मग एकूण इथल्या सातत्यानं शिक्षणाच्या संदर्भातली कामं असतील किंवा त्यांनी त्यांच्या गावामध्ये आता जी शिक्षणाची चळवळ उभा केली आहे तिथं त्यांचं चांगल्या पद्धतीचं काम आहे. अशी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कुठं काम करणारी, पत्रकारिता करणारी आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं राजकीय मुद्दा मांडणारी ही सगळी मंडळी आज आपल्यासोबत आहे. आपल्या सगळ्यांचंच महाराष्ट्र माझामध्ये अगदी मनापासून स्वागत. आणि खरं तर बागल साहेब, तुमच्यापासून मला याची सुरुवात करायची आहे की सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीला सेंटर धरून आज आपण बोलायचं आहे. खरं तर महाराष्ट्र माझाच्या वतीनं प्रेक्षकांना इथून पुढे सांगतोय की ह्यातल्या बऱ्याच मंडळी सहित आपण येत्या काळात देखील सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका मांडताना अनेक वेळा आपण ह्या चौघांना आणि याच्या सहित अनेकांना त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये बोलतं करणार आहोत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. परंतु आजचा विषय तो मध्यवर्ती आहे की सोलापूर लोकसभेची जी आता जागा निश्चिती झाल्या दोन्हीकडच्या. प्रणिती शिंदे मूळच्याच फिरत होत्या, आता राम सातपुतेंचं नाव आलं. गणेश बागलांना आठवत असेल की आपण
आपण महाराष्ट्र माझाचा लोकसभेच्या डोळ्यान मुद्द्याचा बोल हा कार्यक्रम सुरू केला त्यावेळेला गादेगाव मधून अगदी पहिल्या कार्यक्रमात मी सांगितलं होतं की प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते अशा पद्धतीचा सामना हा सोलापूरमध्ये निश्चितपणाने होणार आहे. आणि खरं तर 6 महिन्यानंतर ते चित्र समोर आलं. खरं तर 2 सुशिक्षित चेहरे आहेत, 2 तरुण चेहरे आहेत, दोन्ही चालू आमदार आहेत. दोघांचं बी केंद्रीय पातळीला चांगल्या पद्धतीचं वजन आहे. पलीकडे काँग्रेसची जवळीकता म्हणून असेल आणि इथं भाजपच्या प्रेमातला माणूस किंवा कोर कमिटीतला माणूस म्हणून असेल. तर ह्या दोघांच्या लढतीकडे कसं बघताय? आता तुल्यबळ झाले का की अजून बी काहीतरी एक बाजू होते? नमस्कार. सोलापूर लोकसभेची आत्ताची निवडणूक आहे आणि या निवडणुकीत आता दुरंगी निवडणूक होईल का तिरंगी होईल हा अजून ठरणार आहे. पण बरोबर. त्यामध्ये जे 2 राष्ट्रीय पक्षांकडे जे युती आणि आघाडी ह्या 2 बाजूकडे जर बघितलं झालं तर गेल्या 6 महिन्यापासून जो अंदाज तुम्ही व्यक्त केला होता, लोकांकडे ही चर्चा होती, त्यामध्ये प्रणिती शिंदे ह्या उमेदवार असतील आणि राम सातपुते हे त्याचे संभाव्य उमेदवार असतील. बरोबर. दोघेही कर्तव्य तत्पर आणि कर्तव्य जाणीव असणारे विद्यमान आमदार आहेत. विधानसभेमध्येही त्यांचं चांगलं काम आहे. आणि सोलापूर लोकसभेला खरं तर 1-2 असे चेहरे मिळालेत की ज्यांना राष्ट्रीय राजकारणामध्ये कुठंतरी त्यांची वरच्या लेवलवर ओळख आहे आणि संभाव्य त्यांचा सहभाग आहे. म्हणजेच राम सातपुतेंचं घ्यायचं झालं तर अगदीच फडणवीसांच्या बरोबर त्यांच्या पॉलिट ब्युरोच्या सेंट्रल पॉलिट ब्युरोच्या सदस्य पदावर ते आहेत. राष्ट्रीय युवा आघाडीमध्ये ते आहेत, चळवळीमध्ये आहेत आणि स्वतःही उच्च पदवीधर आहेत. सामाजिक कामाची जाण असणारे नेतृत्व आहेत. दुसरे प्रणिती शिंदे ह्या अनुभवी आहेत, परंपरा असलेले, कौटुंबिक परंपरा असलेले आहेत आणि वरिष्ठ पातळीवर काँग्रेसच्या वरिष्ठ ब्युरोमध्ये ही त्यांचं चांगल्यापैकी वजन आहे. हे असे दोन्हीही उमेदवार या लोकसभेच्या वेळेस आपणाला प्रमुख म्हणून मिळालेत. आता यामध्ये तिसरा उमेदवार कोण येईल न येईल हा विषय आहे. पण या दोन्हीची जर सध्या आपण एक सांगड घालून विचार करायचा झाला तर राष्ट्रीय राजकारणात वजन असलेला जिल्हा किंवा हा मतदारसंघ म्हणून भविष्यात उदयाला येईल ही एक बाजू आहे. त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये जसे जातीचे प्रश्नाचे भाग आहेत की मराठा आरक्षणाचा प्रमुख मुद्दा आता दोन्ही ह्याला भेडसावणार आहे. त्याचबरोबर धनगर आरक्षणाचाही मुद्दा भेडसावणार आहे. त्याचबरोबर ज्वलंत प्रश्न की या जिल्ह्यातले पाण्याचा प्रश्न असेल, त्याचबरोबर औद्योगिकरणाचा प्रश्न असेल, त्याचबरोबर पंढरपूरचा विकासाचा मुद्दा असेल, सोलापूरच्या विकासाचा मुद्दा असेल, ह्या सगळ्या मुद्द्याभोवती ही निवडणूक फिरणार आहे. ह्याचं कारण असं आहे की ही निवडणुकीत आता कुणीच नौकं नाही. बरोबर. काँग्रेसला 20-25 वर्ष सत्ता मिळाली होती आणि भाजप लोकसभेच्या माध्यमातून 25 वर्षे सोलापूरमध्ये सत्तेत आहे. आणि यामध्ये सर्वसामान्यांचं मत असण्यापेक्षा ह्याचलेच आमदार हे सोलापूरला एक मोठं खेड आहे असं हेच संबोधतायत. म्हणजे यांनी विकास केला नाही हे मान्य आहे या सगळ्याच विद्यमान आमदारांना. आणि त्यानंतरची जी आत्ताची परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये यांना या सगळ्या मुद्द्याला स्पर्श करून या मुद्द्याची हमी देऊन आता मतं मागावी लागतील. मोदीच्या जीवावर मतं मागणं हा दिवस गेले, गांधीच्या जीवावर मतं मागणे हा दिवस गेले. कारण ह्या मतं मागण्याच्या ह्या भावनेच्या जीवावरचं राजकारण करून आमच्या पोटाचा प्रश्न आजच्या नवीन पिढीला पडलाय. त्यामुळं आज तुम्ही जेव्हा आमचा हाच विचार करून, हे जरी चाणाक्ष असले तरी त्यांनी हाच विचार करून इथला कुठला तरी भावनिक मुद्द्याचा उमेदवार देण्यापेक्षा तरुण तडफदार उमेदवार देण्याचं या धुरीजनांनी ज्या पक्षाच्या आहेत त्यांनी ते केलंय. पण यासाठी ह्या उमेदवारांना त्यासाठीची हमी द्यावी लागेल आणि त्याचा कालबद्ध कार्यक्रम त्यांना डिक्लेअर करावा लागेल की आम्ही बाबा ह्या 5 वर्षांमध्ये या गोष्टी आम्ही करू. मग एकाच उमेदवारासाठी ह्या आहेत असं नाही, तर या दोन्ही संभाव्य उमेदवारासाठी असेल आणि ही अशी हाय व्होल्टेज लढत ही हित असणार आहे. दुसरं एक गणित आहे की हित प्रथम पसंतीचे जे सगळे आमदार आहेत ते एकच आमदार प्रणिती शिंदे सोडली तर सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे जे 6 मतदारसंघ आहेत त्यातले सगळे आमदार हे आज राम सातपुते बरोबर आहेत. बरोबर. भारतीय जनता पार्टी बरोबर. आणि त्यामुळं पहिल्या पसंतीचे उमेदवार म्हणजे पाठिंब्याची जर सरासरीचा राडा बघितली परिस्थिती बघितली तर राम सातपुते हे त्या दृष्टीनं जड वाटतायत. दुसरी बाजू आहे की दुसऱ्या फळीतले सगळेच नेते आणि सगळे कार्यकर्ते अधिक जनतेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधातला असलेला रोष ही जर हे गणित बघितलं तर प्रणिती शिंदे ह्या आज सरस वाटतायत अशी परिस्थिती आहे. आणि एकच अस्तित्व आहेत. तर इतिहासाची आज पुनरावृत्ती झाली 1990 नंतर. कारण तेव्हा सगळेच काँग्रेस होतं आणि फक्त एकच उत्तर सोलापूर शहरमध्ये लिंगराज वळल्याला आमदार होते आणि तेच आमदार पूर्वी खासदार झाले पहिले भाजपचे.
आज ती परिस्थिती अगदी त्याच्या उलट आहे की एकच आमदार दक्षिण सोलापूरमधून आहेत आणि त्याच विधानसभेच्या काँग्रेसमधून उमेदवार आहेत, अगदी 25 वर्षाच्या ट्रॅक मधला. अगदी. आणि खरं तर आता तुम्ही म्हणाल तसं गणित आहे की मोठ्या प्रमाणामध्ये सोलापूरचा जो एकूण लोकसभेचा मतदारसंघ आहे त्यात जे तालुके त्यातले आमदार मोजले तर भारतीय जनता पार्टीची संख्या त्यामध्ये निश्चितपणानं जास्त आहे. त्या आमदारांची त्या विचारांच्या बी आमदारांची संख्या जास्त आहे. परंतु लोकांमध्ये काही अंडर करंट आहे का असं निरीक्षक म्हणून जाणवतंय का? पाठीमागच्या 10 वर्षामध्ये इथं भाजपबद्दल आणि मोदींबद्दल काय वाटणं हा नंतरचा भाग आहे. परंतु इथं जे 2 खासदारकीचे उमेदवार लागोपाठ दिले गेले मग ते शरद बनसोडे म्हणून असतील किंवा स्वामी महाराज असतील ते म्हणून, तर दोन्ही पण उमेदवार तसे तुलनेनं भारतीय जनता पार्टीची जी काम करायची पद्धत आहे त्या पद्धतीपेक्षाही निष्क्रिय निघाले असं एक निरीक्षण आहे का? कारण लोकांमध्ये जेव्हा जातोय त्यावेळेला मोदींवर रोष असण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीवर रोष असण्यापेक्षा रोष हा आहे की आम्हाला पाठीमागच्या 5 वर्षातही खासदार इथे दिसले नाहीत आणि नंतरच्या 5 वर्षातही स्वामी इथे दिसले नाहीत. आता खरं तर खासदारांनी किती दिसलं पाहिजे ते दिसण्याला त्यांना तेवढी वेळ मिळतो का, तेवढी संधी आहे का, त्यांचं कामकाज काय, खासदाराचं काम लोकात दिसणं आहे का, वर जाऊन काय काम करणं आहे, याच्याबद्दल आपण सविस्तर बोलू. आता इथं मंडळी आहे तिकडं त्यांच्याशी मी ती चर्चा करणार आहे. परंतु या 10 वर्षामध्ये हे दोन्ही खासदार भारतीय जनता पार्टीच्या स्वभावाला देखील न पटणारे आहेत का असे काही निरीक्षण अभ्यासक म्हणून आहे का? नक्कीच ती परिस्थिती आहे. कारण भारतीय जनता पार्टीनं जे पूर्वी खासदार दिले शरद बनसोडे हे सेलिब्रिटी म्हणून दिले. त्यांचा चळवळीशी व्यक्तिशा म्हणून कुठल्या कामाशी असा कुठलाच सहभाग नव्हता त्यांचा. तर ते एक सेलिब्रिटी म्हणून आले, लोकांनी पक्षाच्या सिच्युएशन मध्ये स्वीकारलं. त्याच्या अगोदरची एक गोष्ट आहे की सोलापूर जिल्ह्याचा इतिहास हा नेहमी चळवळीचा आहे. म्हणजे याच्या अगोदरचे लिंगलाज वल्ल्याळ जेव्हा आमदार झाले किंवा खासदार झाले हे मिल मजदुराचे कामगारांच्या चळवळीच्या योजनेतून तिथं आले, म्हणजे ह्या संघर्षातून आले. तसेच अनेक नेतृत्व संघर्षातून आले. पण एक मधला काळ असा आला की तिथं पक्षाला वाटलं किंवा त्यांच्या ह्याच्यात उमेदवार असेल म्हणून त्यांनी तो दिला. पण त्याच्या सेलिब्रिटी नंतर त्यांनी जी काही कसब दाखवायचं असतं की सेलिब्रिटी करून आजपर्यंत सगळ्या सेलिब्रिटी करून ते झालं की लोकसभेतली कामकाज ह्यांचे सुमार आहेत. कारण ते चळवळीत नाहीत, बेसिक काम त्यांना कधीच जाणवलं नाही किंवा जाणीवच नसते असे ते होते. आणि त्यांना खरं तर लोकसभेमध्ये आपले प्रश्न काय आहेत, महाराष्ट्राचे प्रश्न काय आहेत, जिल्ह्याचे आपल्या प्रश्न काय आहेत, मतदारसंघाचे प्रश्न काय आहेत, ह्या प्रश्नाची खरं तर जाणीव होती का हा खरा प्रश्न आहे. आणि ह्यांनी ते विधिमंडळात मांडायला पाहिजे, संसदेमध्ये मांडायला पाहिजे होतं. कारण संसदेत आक्रमक खासदार हा बोलू शकतो. शून्य प्रहरामध्ये असेल किंवा आपल्याकडे खासगी विधेयक म्हणून सरकारनं जरी नसेल तर सरकारच्या विरोधात नसेल पण सरकारच्या ह्याच्या दृष्टीपथात आणण्यासाठीची जे काही कामं करावं लागतात ते आयुधाचा वापर ह्या दोन्हीही खासदाराच्या माध्यमातून झाला नाही. त्यामुळे हे दोन्ही खासदार तसे पक्षाने दिलेले निष्क्रिय खासदार झाले. कारण सक्रिय खासदारामध्ये हे कुठंच आले नाहीत. कारण यापूर्वीचा सोलापूरचा इतिहास असा आहे की सोलापूरला सुभाष देशमुख खासदार झाले आणि सुभाष देशमुखांनी सांगितले की मला संसदेमध्ये बोलताना माझ्या मातृभाषेत बोलायचं आहे. तर संसदेमध्ये ते विधानसभा अध्यक्षांनी मान्य केलं आणि संसदेमध्ये एक दुरुस्ती केली की तुम्ही तुमच्या मातृभाषेत बोलत असाल तर त्यांना त्याचबरोबर ट्रान्सलेशन मिळालं आणि ट्रान्सलेशन सिस्टीम संसदेमध्ये बसवली गेली. हे काम त्यांनी त्यांच्यासाठी ती गरज पडली म्हणून करून घेतलं. तसं ह्यांना ह्या गरजेचा वापर जर करता आला असता तर आला असता. पण अध्यात्माच्या नावाखाली भावनेच्या नावाखाली गेल्या वेळेची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये महाराज आले. आणि दुसरी गोष्ट त्या अगोदरचे खासदार सेलिब्रिटी म्हणूनच आणि त्यांचं सगळंच काम तसं पाहिलं तर अगदीच सुमार की अगदी स्वतःच्या खासदार फंडाचा सुद्धा योग्य विनियोग करून सर्वांच्या उपयोगासाठीचा वापर व्हावा. तर ह्याच्यासाठी खरं तर चळवळीतला माणूस लागतो. आणि बरोबर हेच आता घडलंय की बेसिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या हातात आत्ताची निवडणुकीची तिकीट आहेत. मग ते राम सातपुते असू द्यात किंवा प्रणिती शिंदे असू द्यात, चूक कुठे दुरुस्त भाजपकडून दोन्ही पक्षाकडून झालेले. ठीक आहे. खरं तर काका या संपूर्ण निवडणुकीला एक रंग एक छटा ही मराठा आरक्षणाच्या प्रामुख्यानं. खरं तर प्रणिती शिंदे इथं लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फिरल्या त्यावेळेला देखील त्यांना गावोगावी अडवण्यात आलं. अगदी तुमचे वडील मुख्यमंत्री राहिले, तुमचे वडील सत्तेमध्ये केंद्रात विश्वासू होते सोनिया गांधींच्या, तुम्ही 3 वेळा आमदार राहिला परंतु तुम्ही कधीच कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये बोलला नाही असा आरोप राहिला. त्यासोबतच खरं तर कुठेतरी सॉफ्टली मराठ्यांबद्दल द्वेष असलेलं घराणं म्हणून शिंदे घराण्याचा उल्लेख अनेक ठिकाणी त्या ठिकाणी केला. त्यानंतर आता खरं तर अजून भाजपची मंडळी अजून लोकांमध्ये जायची आहे, तिथं देखील भारतीय जनता पार्टीच्या ह्या संयुक्त अलीकडच्या शिंदे सरकारनं जरांगे पाटलांना फसवली ही भावना तिथं देखील असणार आहे. त्यामुळं त्या रोषाला इकडच्या बाजूला देखील त्या ठिकाणी आता उद्याच्या काळामध्ये सामोरं जावं लागणार आहे. तर या संपूर्ण मराठा आरक्षणाकडं या राजकारणाच्या दृष्टिकोनातून बघायचं असेल तर एक पत्रकार म्हणून तुम्ही कसं बघताय याची सोडवणूक ह्या दोन्ही तरुण चेहऱ्यांना कशा पद्धतीने करता येईल, कशी करावी लागणार आहे? मुळात मराठा आरक्षण आणि ही लोकसभेची निवडणूक ह्या दोन्ही गोष्टी अतिशय संवेदनशील
सध्या बनलेले आहेत. यापूर्वी अशा पद्धतीने निवडणुकीमध्ये आरक्षणाचा जातीचा मुद्दा स्वातंत्र्यानंतर कधीच चर्चेला आला नव्हता. तो पहिल्यांदा चर्चेला येतोय. राहिला विषय तुम्ही आता प्रणिती शिंदे आणि सातपुतेंच्या बद्दल बोलला. हे दोन्हीही मराठेतर उमेदवार आहेत. वाद हा ओबीसी धनगर समाज आणि मराठा समाजामध्ये आहे. आरक्षणाच्या संदर्भानं दोन्ही समाजाच्या मागण्या आहेत. परंतु आतापर्यंत या लोकांचं मत आहे की आतापर्यंत काँग्रेसचं सरकार होतं, त्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं नाही, किंवा आतापर्यंत मराठा समाजाचे जे मुख्यमंत्री झाले त्यांनी आमच्यासाठी काय केलं नाही. परंतु ज्या त्या वेळेला जो प्रश्न ऐरणीवर येईल त्या वेळेला त्या सरकारची ती जबाबदारी असते. पूर्वीच्या सरकारनं काय केलं नाही म्हणून तुम्ही करावं अशी समाजाची अपेक्षा होती, आणि ती अपेक्षा सगळ्याच राजकीय नेते मंडळींच्याकडून फोल ठरलेली. त्यामध्ये कुठलाच पक्ष अपवादात्मक धरता येणार नाही. आणि तो आता उद्रेक मराठा समाजामध्ये प्रचंड अशा पद्धतीने लोकांच्या मध्ये दिसतोय. आम्हाला समोर राजकीय नेता दिसल्यानंतर तो कुठल्या पक्षाचा आहे, तो कुठल्या पार्टीचा आहे, तो आपल्या घरातला आहे का, तो आपल्या पक्षाचा आहे का, याचं कुणालाही देणं घेणं नाही. या उलट पक्षामध्ये काम करणारे काही मराठा समाजाचे तरुण देखील पक्षीय जोडे बाजूला ठेवून या चळवळीमध्ये सहभागी झालेत. आणि त्यामुळं प्रणिती शिंदेना ज्या पद्धतीनं या रोषाला सामोरं जावं लागलं, तसं भाजपचं उमेदवार म्हणून राम सातपुते उद्या येत आहेत, त्यांना सुद्धा या रोषाला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळं वेळेत शासनानं जर या गोष्टीवरती तोडगा काढला असता तर त्यांच्यावरती हा रोष आला नसता. आणि आता याचं निश्चित प्रायश्चित्त या राजकीय लोकांना भोगावं लागेल असं माझं स्पष्ट मत. खरं तर हे सगळं करत असताना आता उद्या खरं तर आता आचारसंहिता लागली, आता ती संधी गमवलेली आहे की आता कुठल्याही पद्धतीच्या घोषणा तुम्हाला त्या निमित्ताने त्या ठिकाणी करता येणार नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. परंतु हे सगळं होत असताना आता जरांगे पाटलांनी कालच्या झालेल्या सभेमध्ये एक उमेदवार द्या, आज जास्त उमेदवारांची संख्या दिली तर तिथं विभाजन होऊन पुन्हा कोणाला तरी फायदा होईल, किंवा राजकीय भूमिका घेत असताना मी कुठेही स्वतः निवडणुकीच्या रणांगणामध्ये असणार नाही, मला तिथं खिचू नका, मला ती पटत नाही किंवा मला माझा तो स्वभाव नाही, अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या. दुसऱ्या बाजूने जरांगे पाटलांवर असे सातत्याने आरोप झाले की जरांगे पाटलांचं हे संपूर्ण आंदोलन हे एका विशिष्ट हेतूने प्रेरित आहे, ते त्या संदर्भामध्ये कुणाचं तरी भावलं म्हणून काम करते, तिथपर्यंत आरोप झाला. विशेषतः त्या पाठीमागं कोपऱ्यामध्ये शरद पवारांचं नाव त्या ठिकाणी जोडण्यात आलं. जरांगे पाटील सातत्यानं 2 व्यक्तींवर टार्गेट हल्ला करत आले, ते तेव्हा राष्ट्रवादीमध्ये असलेले, नंतर अजित पवार गटात असलेले भुजबळ, आणि अलीकडे मग इकडे सदावर्ते म्हणून ते फडणवीसांच्या निकटवर्ती म्हणून, म्हणजे दोन्ही टोकाला त्या ठिकाणी हल्ला आहे तो सातत्याने जरांगे पाटलांच्याकडून या संपूर्ण ह्याच्यामध्ये चालू होता. कालची भूमिका आहे जी जरांगे पाटलांची, आता हे तर लक्षात आले की त्यांनी पक्ष म्हणून कुणाला सोडलेला नाही, वर सगळ्याशीलाच त्यांनी एका मापामध्ये तोललंय. त्यांनी कुठेही मी कुठल्या पक्षाच्या जवळचा याचं स्टेटमेंट केलं नाही, किंवा तशी संधीच त्यांनी दिलेली नाही. मी राजकारणात येणार नाही अशा पद्धतीने सांगितलंय. परंतु एक जागा आपली असू द्या, त्याच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहा, आणि तुम्ही तुमच्या मराठा समाजाच्या माणसाच्या पाठीमागे जावा, त्या प्रचारात जावा, इतरांच्या प्रचार तुम्ही करू नका, अशा पद्धतीचे देखील स्टेटमेंट केले. तर हे स्टेटमेंट मराठा समाज किती गांभीर्याने घेईल, तो इतर नेत्यांच्या प्रचाराला जाईल का नाही जाईल, आणि याचे परिणाम काय होतील असं वाटतं. मुळात पहिला प्रश्न तुम्ही विचारला की जरांगे पाटलाच्या आंदोलनाला राजकीय दिशा देण्याचा काही लोकांच्याकडून प्रयत्न होतोय, आणि त्यामागे शरद पवारांचं नाव चिकटवलं जातं. महाराष्ट्राच्या इतिहासाचं राजकीय विश्लेषण जर आपण करायला लागलो तर महाराष्ट्रात एखादी विशिष्ट कुठलीही घटना घडू द्या, राजकीय कुठलाही एखादा फेरबदल घडू द्या, किंवा कुठलीही महाराष्ट्रातली जर राजकीय घडामोड झाली तर दुर्दैवानं त्यामागे शरद पवारांचं नाव जोडलं जातं. हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास आहे. त्याच पद्धतीनं जर शरद पवारांचा या जरांगेंच्या आंदोलनाला छुपा पाठिंबा असता तर मराठा समाज शरद पवारांच्या विरोधातला जो समाज आहे तो देखील आज जरांगेंच्या बरोबर आहे. मुळात जरांगे हा राजकीय माणूस नाही, आणि त्यांनी जर त्यांचा राजकीय हेतू असता तर त्यांनी कालच्या निवडणुकीमध्ये प्रचंड अशा प्रकारची सहानुभूती होती समाजाची, अनेक पक्षांच्या ऑफर होत्या, त्यांना समाजाकडून निधीची उपलब्धता होती, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी राजकीय भूमिका जाहीर केली असते. परंतु मला कुठल्याही पद्धतीचं राजकारण करायचं नाही, समाजाचं आरक्षण हेच माझं समाधान आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली. दुसरा तुमचा प्रश्न होता की या बाबतीमध्ये सदावर्ते आणि भुजबळ या 2 राजकीय नेत्यांच्या वरती टार्गेट जरांगे करतायत. आपण या मागची भूमिका जर समजून घेतली तर जरांगेंनी टार्गेटला सुरुवात केलेली नाही, बरोबर, उलट झालं. टार्गेटची सुरुवात ही मुळात भुजबळ आणि जरांगेने केली, तुमच्या सदावर्तेनी केली. सदावर्तेनी त्यांच्यावरती एकेरी शब्दामध्ये
चढ्या आवाजात जणू काही न्यायालय आणि कोर्ट म्हणजे मीच आहे, मी सांगल तोच उद्या न्यायालयात निकाल होणार आहे, अशा आवेशपूर्ण पद्धतीनं त्यांनी जरांगेवरती टीका केली. आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्राच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात कधीही न घडलेली गोष्ट भुजबळांच्याकडून घडली की एका संविधानिक पदावरती असणारा माणूस, ज्यांनी त्या पदावरती जाताना गोपनीयतेची आणि या राष्ट्राच्या हिताची शपथ घेतलेली आहे, ती शपथ मोडून त्यांनी वैयक्तिक पातळीवरती जाऊन जरांगेवरती टीका केली आणि एका विशिष्ट जातीचं त्यांनी पदावरती असताना प्रतिनिधित्व करण्याचा जो प्रयत्न केला तोच मुळात चुकीचा आहे. जर त्या माणसाला एका विशिष्ट जातीचं पुरस्कारण करायचं होतं किंवा पुरस्कर्ता व्हायचं होतं तर त्यांनी त्या पदाचा, संविधानिक पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता. यासाठी ना भारतीय जनता पक्षानं, ज्यांची युती आहे त्या पक्षानं किंवा ज्या पक्षाचं ते नेतृत्व करतात त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवारांनी या संदर्भात कुठलीही भूमिका घेऊन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणजे आमचं स्पष्ट मत आहे की या माणसाला पोषक वातावरण तयार करून देण्याची पार्श्वभूमी या राजकीय नेत्यांच्याकडून झाली आणि त्यामुळं खरं तर हे मराठा आंदोलन चिघळलं गेलं. वास्तविक जरांगेंच्या पाठीशी आज देखील त्यांनी सहज बैठकीच्या निमित्तानं निरोप पाठवला तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो लोक जमा होतेत. हे त्यांचं समाजकारणातलं यश आहे, राजकारणातलं नाही असं मला वाटतं. आणि भविष्यात देखील राजकीय भूमिका जरांगे पाटील कुठली घेणार नाहीत. राजकीय लोकांनी किती जरी शरद पवार जरांगेंना चिकटवण्याचा प्रयत्न केला तर जरांगे पाटलांना ते चिकटवू शकणार नाहीत. जरांगे पाटील कुणाचंही राजकीय समर्थन घेणार नाहीत असा माझा ठाम विश्वास. खरं तर सोलापूरच्या लोकसभेला काल राम सातपुतेंचं नाव डिक्लेअर झालं. मी अगदी सुरुवातीला बागलसाहेबांना विचारलेला प्रश्न तोच आहे की दोन तरुण चेहरे झालेत, दोन्ही पण चालू आमदार आहेत, दोघांचंही केंद्रामध्ये चांगल्या पद्धतीचं वजन आहे. प्रणिती शिंदेंना राजकीय वारसा आहे, त्या जन्मताच एका मुख्यमंत्र्याची किंवा मंत्र्याची मुलगी म्हणून जन्माला आल्या. राम सातपुते त्या मानानं खरं तर एक ऊसतोड कामगाराचा मुलगा, तिथून ते आत्ता आमदार आणि आता केंद्रामध्ये चांगल्या पद्धतीनं फडणवीसांच्या सोबत लोकप्रिय असलेली व्यक्ती अंतर्गत भाजपमध्ये अशा पद्धतीचा चेहरा आहे. लढत तुल्यबळ होईल असं वाटतंय का? तुलनेनं राम सातपुतेंचा चेहरा देणं सोलापूरसाठी, भाजपसाठी सकारात्मक ठरेल असं वाटतंय का अजून बी भारतीय जनता पार्टी म्हणून असं वाटतं की ही निवडणूक थोडी जाचल आणि अवघड जाईल? मुळातच भारतीय जनता पार्टीचे नड्डा साहेब आणि केंद्रीय मंत्रिमंडळ यांनी खऱ्या अर्थानं एक आपल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतमजूर करणारा किंवा टोळी चालवणारा, मराठी भाषेत आपल्या एक स्वच्छ प्रतिमेचं व्यक्तिमत्व म्हणून रामभाऊ सातपुते यांना उमेदवारी दिलेली आहे. खऱ्या अर्थानं ह्या उमेदवारीला निवडून येण्यासाठी काही अडचण राहणार नाही असं मला एक भारतीय जनता पार्टीचा एक पदाधिकारी म्हणून वाटतं. पण खऱ्या अर्थानं एक लोकांना न्याय देण्याची भूमिका, एक सर्वसामान्यांना, प्रत्येक व्यक्तीला एक समान न्याय देण्याची भूमिका त्यांच्याकडं एक सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार म्हणून बघण्याची भूमिका सर्वांचीच आहे. आणि खऱ्या अर्थानं एक तगडा उमेदवार, एक तरुण उमेदवार या ठिकाणी आपल्याला पक्षानं दिलेला आहे. प्रथम मी त्यांचं स्वागतच करतो. खरं तर पाठीमागच्या दोन्ही उमेदवाऱ्या इथं भारतीय जनता पार्टीच्या चुकल्या आणि मग कुठंतरी आता एक तुल्यबळ माणूस तिथं यायला पाहिजे ही गरज भारतीय जनता पार्टीला होती. तशा अंतर्गत काही चर्चा होत्या? म्हणजे बी फ्रँकली विचारतोय तुम्हाला, कारण पाठीमागच्या दोन्ही खासदारांवर सातत्याने हे आरोप झाले की ही मंडळी लोकांमध्ये आली नाही. आता मुळात मला हा प्रश्न देखील विचारायचा आहे की खासदार किती लोकात असतो, त्याचं नेमकं काम काय आहे, त्याला किती वेळ आहे? कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे ह्या सगळ्याच्यामध्ये, आपल्याकडं लोकांनी काम करणं हा एक वेगळा मुद्दा आहे आणि लोकांमध्ये असणं एक दुसरा मुद्दा आहे. तर सातत्याने हे आरोप राहिले की ही मंडळी दिसलीच नाहीत, हा आरोप राहिला नाही. गावचा ग्रामपंचायत सदस्य झाला तरी त्याला त्या वार्डात त्याच्या असणाऱ्या अनेक गोष्टी, व्यवसाय किंवा अनेक क्षेत्र यातून वेळ देता येत नाही. खऱ्या अर्थानं हा तर विधानसभापेक्षा लोकसभा मतदारसंघ मोठा आहे. त्यामुळं एखादा खासदार निवडून गेल्यानंतर काही म्हणजे त्यांच्या अनेक अडचणीतून किंवा संसदीय कामकाजातून या ठिकाणी वेळ देता येत नाही. त्यामुळं दोन्ही खासदारांनी त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं चांगला प्रयत्न केला आहे. पण काही अपरिहार्यमुळं या ठिकाणी लोकांपर्यंत पोचू शकले नसतील. पण त्या ठिकाणी त्या तालुक्याच्या प्रतिनिधीने खऱ्या अर्थानं भाजपचं काम एक सर्वसामान्यपर्यंत नेण्याची भूमिका पार पाडलेली आहेच.
खरं तर भारतीय जनता पार्टीवर सध्या बघितलं तर विशेषतः म्हणणार नाही की एकट्या भारतीय जनता पार्टीवर सध्या, परंतु आता सध्या जर एकूण मराठा आरक्षणाचा जो प्रश्न मी विचारला, इथं केंद्रस्थानी फडणवीसांना मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर टार्गेट केलं जातं किंवा फडणवीसांवर रोष जास्त आहे. सदावर्तेंचं नाव घेऊन असेल किंवा इतर अनेक कारणं असतील त्या पाठीमागची. खरं तर कधी कधी तुमच्याकडून त्यांची जात हा घटक देखील सांगितला जातो. कारणं काही असतील, परंतु इथल्या आरक्षणाच्या मुद्द्याला मध्यवर्ती करताना फडणवीस साहेब हे त्या ठिकाणी येत्या निवडणुकीत देखील टार्गेट होतील का, त्यासाठी जी काही व्यूहरचना भारतीय जनता पार्टीने तयार केली आहे का? आणि खरं तर जरी आता मग अशी सांगताना कवडे साहेबांनी सांगितलं की आरक्षणाचा प्रश्न जरी काँग्रेस सोडवू शकली नसली, राष्ट्रवादी सोडवू शकली नसली, तरी हे त्यांना शक्य नाही म्हणून तरी तुम्हाला सत्तेवर त्या ठिकाणी निवडून आणले आणि तुम्ही पण पुन्हा तेच केलं तर नेमकं लोकांनी करायचं काय, हा प्रश्न त्या ठिकाणी नाही का? नाही, असं काय घडणार नाही की फडणवीस साहेबाला टार्गेट केलं जाईल. खऱ्या अर्थाने एक आरक्षणाच्या संदर्भात ज्यावेळेस 5 वर्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते, त्यावेळेस सुद्धा त्यांनी 16% आरक्षण देण्याची भूमिका त्यावेळेस सुद्धा ते त्यानंतरचं सरकार आल्यानंतर कोर्टात टिकलं नाही. ह्या सरकारनं सुद्धा निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि 100% आरक्षणाचा मुद्दा हा आपल्याला आरक्षण मिळलंच पाहिजे. या आरक्षणाच्या बद्दल हा कुठलाही गैरसमज किंवा काही पक्षाची भूमिका नाही, पण मिळलं पाहिजे हे 100% गॅरंटी आहे. पण एका व्यक्तीला व्यक्तिदोष करणं हा चुकीचंच आहे. त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबाला टार्गेट करणं. खरं तर बागल साहेब, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात पुन्हा देखील तुम्हाला तोच प्रश्न आहे, कारण हा मुद्दा उद्या सोलापूरच्या लोकसभेत देखील महत्त्वाचा आहे. खरं तर सोलापूरचे दोन्ही उमेदवार हे राखीव आहेत त्या ठिकाणी, त्यामुळे तर तो अधिक प्रकर्षानं समोर येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरांगे पाटलांच्या एकूण सभा, त्यांच्या बैठका, तिथलं जर निर्णय बघितलं तर त्या ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाचा भारतीय जनता पार्टीला त्रास होईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे का? खरं तर मराठा आरक्षणाचा हा विषय जरांगे पाटलांच्या माध्यमातून काकांनी सांगितलं तसं एक स्वातंत्र्यपूर्व नंतर एक अभूतपूर्व लढा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभारला गेला. परंतु मराठा समाजाच्या ह्या मागण्या 1980 दशकापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या खऱ्या अर्थाने त्यापासून मागणी आहे. हे काय एका दिवसात सुटणारी आरक्षणाचा विषय आहे का, एका दिवसात सुटणारा विषय नाही. आणि आपले मराठा समाजासाठी हुतात्मा झालेले आपले अण्णासाहेब पाटील असतील, खरं तर 1982 साली त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता आत्महत्या केली. खरं तर त्यानंतर बी 1995 साली मराठा आरक्षणासाठी खूप मोठं आंदोलन उभारलं गेलं. त्यावेळेच्या तत्कालीन आमदार साताऱ्याच्या कोरेगावच्या शालिनीताई पाटील यांनी त्यावेळेस अशी भूमिका मांडली होती, खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठी आग्रही होत्या. परंतु काय राजकीय भूमिका त्यांना त्या ठिकाणी आडव्या आल्या. शालिनीताई पाटील यांनी ती भूमिका मांडली, मराठा समाजाच्या आरक्षणाची भूमिका मांडली, म्हणून त्यांना थोडा त्रास सहन करावा लागला. त्या काळी मराठा समाजाचा हा विषय देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री असताना खरं तर आरक्षण दिलं गेलं होतं, त्यानंतर सत्तांतरण झालं. हा आरक्षणाचा विषय कोर्टातून त्याला स्थगिती मिळाली. त्यानंतरही हा विषय सोडवण्याचा प्रयत्न हे सरकार सातत्यानं करत आले आणि आज आपल्या समाजाला, मराठा समाजाला 10% आरक्षण व ज्या काय आज 57 लाख नोंदी सापडलेत कुणबी, त्या लोकांना दाखलं देण्याचं काम युद्ध पातळीवर सरकार हे काम करते. आणि जो काय विषय होता मनोज जरांगे पाटलांच्या ह्याच्याखाली मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखालचा सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश, यासाठी थोड्या नाही जवळजवळ 4.5 लाख हरकती शासनाला त्यासाठी प्राप्त झालेत. या आता तर आचारसंहिता लागली. आचारसंहितेनंतर त्याच्या छाननीचं काम पूर्ण झाल्यानंतर सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश निघेल व सरकार निश्चितच सगळे सोयऱ्यांचा आदेश, जो काय जरांगे पाटील असेल, मराठा समाज असेल, यांना जो काय शब्द या सरकारने दिलाय तो निश्चितच पाळला जाईल. परंतु याही पेक्षा देशहित महत्वाचा असून खरं तर लोकसभा हा एक लोकशाहीचा उत्सव आहे. देशाच्या हिताच्या दृष्टीनं प्रत्येक वर्षी आपल्याला संविधानाने एक सगळ्यात मोठा अधिकार दिलाय मतदानाचा, त्या माध्यमातून आपल्याला सरकार निवडायची असतात. खरं तर आता लोकशाहीचा उत्सव सुरू असून यात मराठा आरक्षण काय, आता आचारसंहिता झाल्यानंतर सरकार त्यांच्या भूमिका ठरवल, तो विषय तर चालणारच आहे. परंतु लोकांनी ह्या लोकसभेत प्रामुख्याने मतदान करून आपल्याला जी काय लोक आपल्या हिताचे आहेत, आपल्या देश हिताची लोक आहेत, खरं तर स्थानिक मुद्दे राहत नाहीत लोकसभेला, जे काही देश पातळीवरचे मुद्दे असतील, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मुद्दे या ठिकाणी आपण बघितलं पाहिजे. देशाची प्रतिमा, आपल्या खासदार असतील यांच्यामुळे देशाची प्रतिमा असतील, देशात आज एक नवीन संसद भवन बांधली, आपल्याला देशाला एका वेगळ्या उंचीवर
घेऊन जायचं काम खासदारांच्या माध्यमातून होत असतंय. त्यासाठी खरं तर आपल्याला रामभाऊ सातपुते एक उच्च शिक्षित चांगला उमेदवार लोकसभेला मिळाला आहे. मी प्रथमतः त्यांचं अभिनंदन करतो. प्रणितीताईचंही अभिनंदन करतो. खरंच सोलापूर लोकसभा मतदारसंघात एक अतिशय तुल्यबळ लढत या दोन उमेदवारात होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर राम सातपुते यांच्या बाबतीमध्ये ज्या वेळा खरं तर काल पत्रवित्र झाली एकमेकांना पाठवून, ते आता सुरुवात झाली आहे पत्रांची वगैरे. ते आता काल म्हणजे लढत अजून मैदानात जरी आली नसली तरी काल ती जलद आपण त्या ठिकाणी सुरुवात त्या ठिकाणी बघितले राम सातपुतेंच्या माध्यमातून. कारण प्रणिती शिंदे मूळच्या सोलापूरच्या आहेत, त्यांनी तिथं सोलापुरामध्ये मी तुमचं इथली मुलगी म्हणून स्वागत करते वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून त्या तिथं सक्रिय राहतात. राम सातपुतेंनी माळशिरस मतदारसंघामध्ये काय काम केलंय का, आणि त्या कामाच्या जोरावर त्यांना उद्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मतं मागता येतील का, ती मिळतील का असं वाटतं का भारतीय जनता पार्टी? खरंच तर राम सातपुते यांनी अतिशय कमी कालावधीत त्यांना कमी कालावधी मिळाला. खरं तर निवडणुकीच्या अगोदर एक 15 दिवस महिन्यात ते आमदार झाले, परंतु त्यानंतर त्यांनी आमदारकीला न्याय देण्याचं 100% काम केलंय. माळशिरस मतदारसंघातील विविध प्रश्न प्रामुख्याने त्यांनी जो मुख्यमंत्री सहाय्यता निधी आहे या माध्यमातून आरोग्य दूत म्हणून जे काम केलंय, तळागाळातील गोरगरीब लोकांना मदत मिळवून देण्याचं त्यांनी काम केलंय. ज्या ठिकाणी एखाद्या गावातील रुग्ण मुंबईसारख्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी स्वतः जाऊन त्या रुग्णाला उपचार कसे मिळते, त्याचं तिथल्या हॉस्पिटलची संपर्क साधून त्याला मदत कशी मिळेल याकडे त्यांनी अधिकचं लक्ष दिलंय. माळशिरस मतदारसंघात त्यांनी विधानसभेच्या माध्यमातून अनेक विकास योजना राबवलेल्या आहेत. खरं तर माळशिरस हा एक आपल्या सोलापूर जिल्ह्यातील तालुका एक घटकच आहे, परका उमेदवार असं म्हणता येणार नाही. सोलापूर लोकसभेतील एक समाविष्ट असलेल्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीलाच त्या ठिकाणी एक लोकसभा लढवण्याची संधी मिळाली आहे. रामभाऊ सातपुते यांनी अतिशय चांगलं काम. खरं तर आमचे त्या भागातील काही मित्र असतील त्यांच्याकडून वैयक्तिकरित्या असं आले, बाबा तरुण एक कार्यक्षम आमदार आहे, तुम्ही जर त्या ठिकाणी बाबा आपण एखाद्या कामाबद्दल सांगितलं तर त्या ठिकाणी त्यांची पाठपुरावा करायची तयारी असते. आपण बऱ्याच वेळा बघतोय खरं तर राखीव मतदारसंघात काम करताना तिथल्या प्रस्थापितांच्या विरोधात काही उमेदवारांना अडचण येते, पण त्याला रामभाऊ सातपुते असतील, मोहोळचे आमदार यशवंत तात्या माने असतील, यांनी खरंच आपल्या कार्यातून एक असं दाखवून दिलंय. खरं तर ज्याला काम करायचं आहे त्याला काय कुठल्या मर्यादा नसतात, त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून ते वेळोवेळी दाखवून दिले आणि मतदारसंघाला न्याय मिळवून द्यायचा वेळोवेळी प्रयत्न केलाय. त्याच धर्तीवर ते निश्चितच सोलापूर लोकसभेला एक असं काम करून दाखवतील. एक सोलापूरला जो काय बाबा शिंदे साहेब केंद्रीय गृहमंत्री होते, त्याच्या पश्चात मुख्यमंत्री होते, त्यानंतरही सोलापूरचा ज्या प्रमाणात विकास होऊन सोलापूरचं नाव आपल्या देश पातळीवर असेल, जगाच्या पातळीवर असेल व्हायला पाहिलं होतं, त्या पद्धतीनं झालेलं नाही. रामभाऊ सातपुतेंच्या माध्यमातून त्यांचे मार्गदर्शक देवेंद्र फडणवीस असतील, आज देशाला एक विकासाचं विजन घेऊन चाललेले नरेंद्र मोदी असतील, यांच्या विचारांचा एक खासदार जर या भागातून निवडून गेला, निश्चितच सोलापूरला एक मोठ्या प्रमाणात विकासाचं साधन उपलब्ध होणार आहे. खरं तर आज देशात 400 पारचा आकडा जरी सांगितला जात असला, भाजपचं सरकार येणार हे निश्चित आहे. तर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या मोदी साहेबांच्या विचारांचा जर खासदार एखादा निवडून गेला तर निश्चितच सोलापूरला विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होणार आहे. खरं तर आज जरी 400 पारचा नारा गणेशजी भारतीय जनता पार्टी देत असली आणि एकूण जर चित्र बघितलं तर एक बारीकसा अंडर करंट का होईना, परंतु वेगवेगळ्या माध्यमातून जाऊन आम्ही ज्यावेळेला लोकांमध्ये जातो त्यावेळेला दिसतोय. खरं तर शेतकऱ्यांच्या बाबतीमधली धोरणं निश्चितपणानं काही पेन्शन असतील, ज्येष्ठांना पेन्शन असतील, काही योजना आल्या असलेल्या, परंतु खतांच्या किमती बाबतीमध्ये लोकांची नाराजगी आहे. अजून बी दिवसा वीज मिळणं ह्या गोष्टींबद्दल शेतकरी नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकतरी ह्या पिकांच्या हमी भावाचा मुद्दा कायमस्वरूपी निकाल निघू शकतो का, तो काँग्रेसनेही कधी काढला नाही. हमी भाव दिला नाही, तो भारतीय जनता पार्टीनेही त्या ठिकाणी दिला नाही. आणि मग जर हमी भाव देणं हे अडचणी ठरत असेल तर प्रक्रिया उद्योगासाठी काय करायचं, याच्यावर तरी निदान शासन स्तरावर कामं होणं, शेतकऱ्याचा उत्पादनाचा खर्च कमी होणं, ह्याच्यावर जर सातत्यानं कामं झाली असती तर मला वाटतं निश्चितपणाने ह्यापेक्षा देखील वेगळी परिस्थिती अजून दिसली असती. स्वागतार्ह गोष्टी ह्या आहेत की तुमची रेशनची योजना असेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या काळामध्ये लोकप्रतिनिधींना जो निधी आलाय मोठ्या प्रमाणामध्ये, तर आता आम्ही आमदार समाधानदादा अवताडेंच्या माध्यमातून झालेली
कामं बघतोय की कोट्यावधी रुपयांचा निधी, आणि गावामध्ये गेले लोक आम्हाला सांगतात की पूर्वी आम्ही 5 लाखाचा 10 लाखाचा निधी गावाला मिळाला की उड्या मारायचो, आम्हाला सरपंच सांगतात जुने. पण आता आमच्या परस्परी कोट्यावधीची कामं आम्हाला गावात येऊन त्या ठिकाणी पडतात. त्यामुळं कामं होत असली तरी देखील कुठेतरी शेतकरी वर्ग मात्र प्रामुख्याने नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळतं. आणि त्याची जर नाराजी तुम्ही नाही दूर केली, आणि मराठा समाजाचं जसं काका म्हणले तसं तुम्ही आज हे म्हणू शकत नाही की पाठीमागच्या लोकांनी काय केलं, कारण ती जबाबदारी संपली आहे त्यांची, म्हणून तर ती लोक सत्तेच्या बाहेर आहेत. ही मंडळी आज आपण सत्तेवर आहोत तर निश्चितपणानं सत्तेतल्या लोकांची ती जबाबदारी, ह्याच्यावरचा कायमस्वरूपीचा तोडगा तुम्हाला काढता येणं ही काळाची गरज असायला पाहिजे होती, आणि त्याच्यावर कामं केली तर निश्चितपणानं फायदा झाला असता, अजून होईल. खरं तर राम सातपुते असतील, प्रणिती शिंदे असतील, हे सोलापूरकरांसाठी दोन अशा उमेदवार आहेत की दोन्ही नवीन त्या ठिकाणी यंग जनरेशन असलेली लोक आहेत. यांचा दोघांचाही नव्या पिढीशी संपर्क आहे. दोघंही सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असलेली लोक आहेत. दोघंही चालू आमदार असलेली मंडळी आहेत. दोघांचंही वेगवेगळ्या माध्यमातून केंद्रामध्ये चांगल्या पद्धतीचं बळ आहे, वजन आहे, अशा पद्धतीची पोझिशन आहे. खालचं वातावरण बघायचं झालं तर रामभाऊ बागलांनी मगाशी सांगितलं तसं एकूण या जिल्ह्यातले इथल्या मतदारसंघामध्ये असलेले 5 आमदार हे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी विचाराचे, त्यामुळे राम सातपुतेंना फायदा होईल. परंतु 2 नंबरची फिळ्यानी जनता नेमकं काय करते याच्यावरून देखील त्या ठिकाणी फायदा प्रत्यक्षात होणार आहे का, अंडर करंट म्हणून प्रणिता शिंदेना मतं मिळणार आहेत ही देखील तिथं पाहावं लागणार आहे. त्या संदर्भाचा विचार करणं फार महत्त्वाची गरज आहे. खरं तर हे सगळं होत असताना मुळात इथली निवडणूक ही स्थानिक मुद्दे सहित बागलसाहेब खरं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर तर आपण गेलोच पाहिजे होतो, जागतिक गोष्टींबद्दल आपण बोललोच पाहिजे होतो. परंतु एक म्हण आहे, म्हणजे मला वाटतं की नागराज मंजुळे अतिशय चांगला शब्द वापरतात की जेवढं ते स्थानिक असतं तेवढं ते जागतिक होतं, आणि जेवढं ते व्यक्तीच असतं तेवढं ते लोकांचं होतं. आणि ही पद्धत आहे की जेवढा तुम्ही इथला प्रश्न तळागाळातला सोडवू शकाल तितका तुम्ही तो प्रश्न देश पातळीवर त्याचा इम्पॅक्ट अतिशय मोठा असणार आहे. त्यासाठीचं काम झालं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल प्रणिती शिंदेनं पाठवलेलं पत्र आणि त्याला दिलेलं राम सातपुतेंनी दिलेलं उत्तर, याच्यातनं जर काही शिकायचं असेल आणि त्याच्या पण पलीकडे जाऊन काय जर दोघांना बी काय सांगायचं असेल तर आत्ताची जी निवडणूक आहे ती तरुण पिढीला तुमच्याकडून ह्या अपेक्षेची आहे, किंवा तरुण पिढी तुमच्याकडून अशा पद्धतीची अपेक्षा करते की ती मुद्द्यांवर व्हावी, अनेक पद्धतीच्या स्थानिक प्रश्नांवर व्हावी, देशाच्या प्रश्नांवर व्हावी, चर्चा चांगल्या पद्धतीच्या घडाव्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये निवडणुकांमधून विकासाचे मुद्दे प्रचाराचा भाग म्हणून आहेत, परंतु दुर्दैवानं त्या संदर्भामध्ये खाली सखोल चर्चा होत नाही. त्या संदर्भातल्या चर्चा होणं जास्त गरज आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठा आरक्षणावरनं आज खरं तर दुर्दैवानं काँग्रेसलाही मतं मागता येणार नाहीत आणि भारतीय जनता पार्टीलाही मतं मागता येणार अशा पद्धतीची परिस्थिती आहे. कारण भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये आरक्षण दिलं असलं तरी ते अजून ते निकालापर्यंत गेलं नाही, संघर्ष सुरू आहे. आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा तर एवढ्या वर्षाचा पाठीमागचा काळ आहे, त्यातल्या कुठल्याही मंडळीनं आरक्षणाच्या बाबतीमध्ये समर्थ भूमिका घेतली नाही. शरद पवारांना मराठा समाजाच्या जवळचा किंवा मराठा समाजाचा नेता असं जरी म्हणलं जात असलं तरी त्यांनी कायम कधीच मराठा समाजाच्या बाजूनं मराठा समाजाच्या हिताच्या भूमिका घेतल्याचं चित्र कधी कोणी पाहिलं नाही. ही देखील वस्तुस्थिती ती देखील आपल्याला त्या ठिकाणी मान्य करावी लागणार आहे. आणि त्यामुळं कधी कुठंतरी मराठा समाजाची मतं, आणि मला वाटतं या गोष्टींचा विचार करूनच काल खरं तर जरांगे पाटलांनी तुम्ही मराठा समाजाच्या नावानं मतं मागायची नाही किंवा मराठा समाजाच्या पोरांना अमक्या कोणाचा प्रचार करायला जायचं नाही, हे अगदी ठणकावून सांगितलंय. मराठा समाजाच्या माणसानं एवढ्या वेळ आता मराठा समाजाच्या उमेदवाराचा त्या ठिकाणी प्रचार करायचा, ही सूचना मला वाटतं खरं तर या निरीक्षणातूनच आलेली असावी, ही खात्री त्या पाठीमागे निश्चितपणा नाही. त्यामुळं आज तरी मनोज जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदुका ठेवून कुणाला मतं मागता येणार नाहीत आणि कुणाला विरोधी करता येणार नाही. तुम्हाला तुमच्या 2 उमेदवारांना तुमची कसब मांडावी लागणार आहे. रामभाऊ बागलांनी वापरलेला शब्द अतिशय महत्त्वाचा होता की तुमची व्हिजन काय हे तुम्हाला सांगावं लागणार, तुमचा प्रोग्राम काय हे तुम्हाला सांगावं लागणार. उद्याच्या 5 वर्षामध्ये तुम्ही निवडून आल्यानंतर या मतदारसंघामध्ये काय पद्धतीची कामं करणार आहोत, प्राधान्यक्रमानं तुमच्या पुढे कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत, विकासाच्या कुठल्या संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये आहेत, त्या तुमच्या आज सोलापूर लोकसभेच्या पोटामध्ये सोलापूर शहर आहे, पंढरपूर शहर आहे, ही दोन्ही शहरं आज महाराष्ट्र व देश पातळीवर अतिशय चांगली नावाजलेली मोठी महत्त्वाची आणि सेंटर असलेली शहर आहेत. ह्या शहराच्या विकासाबद्दल व्हिजन म्हणून तुमच्या मंडळींचं नेमकं काय म्हणणं असणार आहे. आणि मला वाटतं उद्याच्या निवडणुकीमध्ये हेच झालं पाहिजे. ज्या वेळेला आम्ही माध्यम म्हणून, पत्रकारिता म्हणून आम्ही तुमच्या सभा कव्हर करायला येऊ, त्यावेळेला 2 तरुण चेहरे म्हणून आम्हाला तुमच्याकडून याच पद्धतीच्या अपेक्षा आहेत की अशा पद्धतीच्या कामामधूनच तुम्ही जनतेला आश्वस्त करताल आणि त्यातून खऱ्या अर्थानं मतं मागून उद्याची निवडणूक त्या ठिकाणी जिंकता येईल. दोघंही तरुण आहेत, दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा आहेत, दोघंही चालू आमदार आहेत, दोघांचाही लोकसंपर्क चांगला आहे, दोघंही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असलेली मंडळ आहे. परंतु उद्याच्या ह्या निवडणुकीच्या ह्या 30-40 दिवसामध्ये कोण काय पद्धतीनं प्रचार करतो, कोण लोकांपुढे कुठले मुद्दे घेऊन जातो, लोकांना कसं कन्व्हिन्स करू शकतो, काय अपील करतो, लोकांना काय पटवून देऊ शकतो आणि लोक त्याचा काय विचार करतील, याच्यावरूनच याचा निकाल प्रणिती शिंदे असणार आहेत का राम सातपुते असणार ते ठरणार आहे. परंतु तुर्तास तरी ह्या दोघांच्या तरुण चेहऱ्याच्या या भविष्याला शुभेच्छा देत असताना आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया. आणि येत्या काळामध्ये देखील मला तुमच्याकडून चौघाकडून देखील लोभ आहे
लोक बदलतील, लालटी पलटी होईल, विषय बदलतील, परंतु आपण देखील त्या ठिकाणी महाराष्ट्र माझावर सातत्यानं वेगवेगळ्या संदर्भातले विषय मांडायचेत. खरं तर अजून प्रयत्न करतोय की ह्याला अजून शॉर्ट कसं करता येईल, कारण 4-4 लोक आपण ज्यावेळेला बसतोय त्यावेळेला ते अजून खरं तर वाढत जाते आणि लोकांची मानसिकता हल्ली 30-35 मिनिटाची म्हणजे देखील खूप असते. सुदैवानं आपल्या महाराष्ट्र माझाचं हे वैशिष्ट्य आहे की 30-35 मिनिटाचा व्हिडिओ असून देखील लोक तो बघत राहतात, परंतु त्याला अजून थोडंसं टायमिंगमध्ये आणायचा प्रयत्न करूया. अजून दोघांना बोलता येतंय का हे बघूया, एक पर्टिक्युलर विषयावर बोलता येते का बघूया. आणि येत्या काळात जोपर्यंत ही लोकसभेची निवडणूक आहे आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येत्या, या दोन्ही निवडणुकांचं सखोल विश्लेषण, चौफेर मांडणी आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्या मुद्द्यांचा सखोल अभ्यास करून, त्या मुद्द्यांना स्पर्श करून इथल्या रचनात्मक राजकारणासाठी काय करता येईल का, इथं सकारात्मक कामासाठी काय करता येईल का, इथं लोकांच्या मुद्द्यासाठी काय करता येतील का, इथं लोकांच्या भावनेसाठी काय करता येईल का, इथं आपल्या सगळ्यांच्या समृद्धीसाठी काय करता येईल का, अशा पद्धतीचा विचार आपण सातत्यानं महाराष्ट्र माझावर मांडत राहणार आहोत. कॅमेरामॅन संकेतचं मी अविनाश, महाराष्ट्र माझा, पंढरपूर.